केवळ चर्चेत असलेली राज ठाकरे उद्धव ठाकरेंची राजकीय मनोमिलनाची युतीची चर्चा आज अखेर खरी ठरली। पण त्याआधी अनेकदा दिसलेला त्यांच्यातला कौटुंबिक जिव्हाळा आज पुन्हा पाहायला मिळाला। ठाकरे कुटुंबाच्या जिव्हाळ्याची दृश्य आज माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाली। यापुढे सूत्र ही माननीय उद्धव ठाकरे व माननीय राज ठाकरे यांच्याकडे देतो। बघा एवढं आमचं एकमत झालेलं आहे। वरळीमधील हॉटेल द ब्लू सी मधील ठाकरेंच्या संयुक्त पत्रकार परिषदेची सुरुवात ही अशी झाली। पहले आप करत अखेर राज ठाकरेंनी पहिल्यांदा बोलण्याचा मान मोठा भाऊ उद्धव ठाकरे म्हणजेच आपल्या दादूला दिला। ठाकरे बंधूंमधील हा जिव्हाळा सगळ्यांच्याच नजरेनं टिपला। केवळ पत्रकार परिषदच नव्हे तर मातोश्रीपासून ते शिवतीर्थापर्यंत तसंच पत्रकार परिषद आयोजित केलेल्या हॉटेलपर्यंत ठाकरे कुटुंबियांमधील नातं किती घट्ट झालंय ते पाहायला मिळालं। सकाळी मातोश्रीवरून निघालेले उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी जाऊन दर्शन घेणार होते, पण त्याआधी त्यांनी राज ठाकरेंचं शिवतीर्थ गाठलं। राज ठाकरेंच्या निवासस्थानी दोन्ही बंधूंचं राज ठाकरेंच्या मातोश्रींनी औक्षण केलं। यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं। त्यानंतर शिवतीर्थवरून एकाच कारनं दोन्ही भाऊ बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पोहोचले। ठाकरे बंधूंना एकत्र पाहून कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह संचारला होता। नक्कीच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आज आत्म्याला खरंच शांती भेटली असेल, कारण का की त्यांनी जे स्वप्न बघितलेलं अखंड महाराष्ट्राचं, कारण की जर आपण बघितलं असेल तर काही जण विदर्भ वेगळा महाराष्ट्र करायचे काहीतरी चालू असतं, पण ठाकरे साहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अखंड महाराष्ट्राचं स्वप्न बघितलेलं आज ते पूर्णत्वास येतं असं मी म्हणेन। उद्धव आणि राज ठाकरेंनी मिळून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केलं। दोघांनी मिळून एकच पुष्पहार अर्पण केला। त्यांच्याप्रमाणे शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी एकत्रितपणे बाळासाहेबांना अभिवादन केलं। त्यानंतर आदित्य आणि अमित ठाकरेंनी अभिवादन केलं। बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर हे दोन्ही बंधू पुन्हा एकदा एकाच कारनं हॉटेल ब्लू सी मध्ये पोहोचले। तसंच आदित्य आणि अमित ठाकरेही एकाच कारनं दाखल झाले होते। ठाकरेंच्या दोन पिढ्या एका नव्या युतीसाठी सज्ज झाल्या होत्या। संजय राऊतांनी परिषदेची सुरुवात केली। प्रास्ताविक झाल्यानंतर त्यांनी सूत्र ठाकरे बंधूंकडे सोपवली। त्यावेळी उद्धव आणि राज यांच्यातील केमिस्ट्री पाहायला मिळाली। की बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता, ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। आम्ही आज आमची युती जाहीर केलेली आहे, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना। पत्रकार परिषदेसाठी ठाकरे बंधूंचे कुटुंबीय जातीनं हजर होते। तसंच पत्रकार परिषदेनंतर संपूर्ण ठाकरे कुटुंब मंचावर आलं। विशेष म्हणजे ठाकरे बंधूंनी एकत्र यावं म्हणून 2 दशकांपासून प्रयत्न करणारे चंदू मामा यांनाही मंचावर आवर्जून बोलावण्यात आलं होतं। राजसाहेब आणि उद्धव साहेब हे एकत्र येणं हे मराठी मंडळी फार मोठी गोष्ट आहे, कारण सत्ता येते जाते, महानगरपालिकेमध्ये सत्ता आमचीच येणार आहे, पण मराठी माणसासाठी एकजूट जी झाली आहे ही मोठी ताकद ऊर्जा आम्हाला घेऊन गेली आहे। महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण झालंय। राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आनंदी आहे। अनेक वर्षाची जनतेची इच्छा होती दोघा भावांनी एकत्र व्हावे, आज स्वप्न पूर्ण झालं। आज खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आनंद झाला असेल। दुसरी गोष्ट हे होणार होतं म्हणून ह्या लोकांनी आपला दवाखाना चालू केला आणि आमचा बाळकडू म्हणजे बाळासाहेबांची ठाकरे हेच ब्रँड आहे महाराष्ट्राची। खरं तर ठाकरे बंधूंची ही राजकीय युती असली तरी मातोश्रीपासून ब्लू सीतील पत्रकार परिषदेपर्यंत दोन्ही कुटुंबातील नात्यांचा जिव्हाळा अधोरेखित करणारा होता। श्रद्धा पवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई।